कोणत्याही क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत असं बोललं जातं, मात्र हा फरक सांगायची मुळात गरजच नाहीये, कारण अग्निशमन दलात ही महिला सक्रिय आहेत। 2011 मध्ये सुरू झालेल्या या दलातील महिलांच्या भरतीचा प्रवास आता वेगळ्याच टप्प्यावर पोहोचलेला आहे। जिथे 2011 मध्ये मुंबई अग्निशमन दलात 7 महिला ऑफिसर होत्या, तिथे आता 110 महिलांची भरती झाली आहे। आगीचा सामना करत लोकांचा जीव वाचवणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांशी गप्पा मारलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। खरं तर जागतिक महिला दिन आणि त्या निमित्ताने आपण अग्निशमन केंद्रात आलो बायखळ्याच्या। खरं तर 7 जणींपासून सुरू झालेला जो हा प्रवास आहे तो आता 110 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे। मी बोलतोय महिला फायर फायटर्स बद्दल आणि ते सगळे माझ्यासोबत आहेत। काही लोक तर पहिल्या बॅचचे आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा खूप खूप स्वागत आहे आणि जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। खरं तर पहिल्या बॅचच्या तुम्ही ऑफिसर आहात, जेव्हा तुम्ही ते एक परिधान करता तो गणवेश, किती गर्व वाटतो स्वतःवर, काय सांगा? गणवेश खरं तर या फील्डमध्ये येण्याचं हे क्रेज होतं ते गणवेशाचंच होतं। तर इथे युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये आल्यानंतर तो गणवेश परिधान केल्यानंतर जी स्वतःमध्ये हुशारी येते ती तुम्ही एक जनरल पब्लिक म्हणून नसते। खरं तर 2011ला सुरू झालेला हा 7 जणींचा प्रवास आता 110 पर्यंत येऊन पोहोचलाय। ही खरंच खूप गर्वाची गोष्ट आहे, कारण 2011 मध्ये जेव्हा आमची बॅच झाली तेव्हा एवढ्या मुली म्हणजे ह्या फील्डमध्ये बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा होता। तेव्हा एवढ्या मुली जॉईन झाल्या नव्हत्या मुंबई फायर ब्रिगेडमध्ये, सिलेक्शन पण झालं नव्हतं, कारण हे सिलेक्शन खूप टफ आहे आणि ह्याला तुम्ही मेंटली फिजिकली सगळं प्रिपेअर्ड लागतं। महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ट्रेनिंग इथे जे ट्रेनिंग दिलं जाते ते खूप हार्ड असते, पण जे आपण आधी म्हणजे लहानपणापासून शिक्षण वगैरे घेतो त्या काळामध्ये जर आपल्याला स्पोर्ट किंवा आपण स्पोर्टमध्ये असेल तर स्पोर्ट घेतल्यानंतर आपण जेव्हा ट्रेनिंग करतो तर इथे आपल्याला म्हणजे ट्रेनिंग करायला अवघड जात नाही। तर या फील्डमध्ये जर यायचं असेल तर ट्रेनिंग आणि फिटनेस हे व्यवस्थित पाहिजे। ज्यावेळेस आम्ही कॉलवर जातो आणि कॉलवर जशी देवाची आपण कुठलाही प्रॉब्लेम आला किंवा कुठलीही अडचण आली तर आपण देवाची विनवणी करतो, त्याचप्रमाणे आज मुंबईची पब्लिक जेव्हा ही गाडी आमची लाल कलरची जेव्हा गाडी जाते आणि आम्हाला जेव्हा बघते तेव्हा देव आल्याची त्यांना असं वाटतं की देव आला आम्हाला वाचवायला, आणि जेव्हा ते त्यांच्या मनातल्या ज्या भावना आमच्या देवरूपाने आमच्यापर्यंत पोहोचतात तीच आमची खरी यशाची पावती म्हटली जाते। सर, कॅमेरा सोबत श्रेयस सावंत, साम टीव्ही, मुंबई।